नमस्कार सर्वांचे कृष्ण सखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की मी लोकरीची विणकाम का करते, कशी सुरुवात केली किंवा मला ते कोणी शिकवलं. तो व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद. आजही मी असंच माहिती घेऊन आली आहे की विणकाम करायसाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता असते आणि मी कोणते घेतले आहे ते सुद्धा दाखवणार आहे. मी तर जेव्हा विणायला सुरुवात केली तेव्हा काही असं बिझनेसच्या दृष्टीने विणकाम नाही चालू केलं होतं, पण जेव्हा मला ते करण्यामध्ये आनंद वाटायला लागला, आवडायला लागलं, तेव्हा मी ठरवलं की हे विणून आता आपण विकायला पण सुरुवात करायला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून मग मी थोडं आणखीन साहित्य घेतलं. असं करत माझ्याकडे साहित्य जमा झाला. पण अगदी सुरुवातीला फक्त केवळ बेसिक विणण्यासाठी काय आवश्यक आहे ते सांगते मी. जे क्रॉचेटचं विणकाम असतं, म्हणजे लोकरीच्या विणकामात भरपूर प्रकार आहे. 2 सुयांवरचं ट्युनिसियल क्रॉचेट म्हणून पण एक आहे. ट्युनिसियल एक वेगळंच एक येतं टूल, त्याद्वारे पण आपण विणू शकतो. आणखी विणण्यामध्ये नेटिंग म्हणून असते, म्हणजे त्यात फक्त आपण हातानेच विणत असतो. मॅक्रेमचं ज्याच्यात विणकाम करतो ते. पण मी जे करते आहे ते सध्या क्रोशाचं म्हणजे क्रॉचेटचं करत आहे. तर त्यासाठी काय लागतं ते मी सांगते. क्रोशा हुक येते, अशी 5-6 इंचाची असते ती, आणि त्यामध्ये भरपूर नंबर असतात. म्हणजे 0.5 पासून तर म्हणजे तिकडे MM 7-8 MM पर्यंत पण असते. MM म्हणजे त्या हुकचा जी जाडी आहे त्यानुसार आपल्या विणकाम बनत असतं. तर असे भरपूर नंबरचे असतात. पण मी सुरुवातीला एक 2.5 MM घेतलेलं. ते जे नॉर्मल निटिंग म्हणजे विणकाम आहे त्यामध्ये सर्वांमध्ये येऊन जाते, म्हणून मी ते सुरुवातीला घेतलं. आणि मी असं ठरवलं होतं की मी जास्त म्हणजे यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. सुरुवातीला अगदी थोड्या किंवा कमीत कमी पैशामध्ये जे होईल त्यानेच मी सुरुवात करेल, आणि त्यातून जे पुन्हा येईल मला इन्कम म्हणता येईल किंवा मिळेल, त्याच्यात मग मी रिइन्व्हेस्ट करून आणखीन साहित्य घेईल असं मी ठरवलं. त्यामुळे मी सुरुवातीला ही एकच घेतलेली आणि थोडे असे 2-4 रंगाचेच उलनचे धागे घेतले होते. 4 प्लाय उलनमध्ये पण पुष्कळ प्रकार आहेत, आणि ते पाहून ते सर्व बघताना असं वाटते की सगळ्याच प्रकारची घ्यायला हवी, कारण वेगवेगळ्या उलनचं वेगवेगळं काम आहे आणि वेगवेगळ्या तशा वस्तू बनतात. पण सगळंच काही एका वेळी करता येणार नाही, कुठून तरी एकापासूनच सुरुवात करावी लागेल. तर मी सुरुवातीला निवडलं की मी तोरण आणि जे पूजेच्या थाळीवर वगैरे झाकतो तशी रुमालं बनवणार, आणि नंतर मग पुढे वेगवेगळं काही बनवेल. मग असं ठरवून मी जी काही धागे घेतले होते ते सगळे संपले. पण माझ्या वस्तू म्हणजे मी जे काही ठरवलं होतं की मी हे बनवणार त्या पूर्ण व्हायच्या होत्या, पण धागे संपले होते. म्हणून मग मी पुन्हा धागे घेतले, आणि घेताना मग असं ठरवलं की आपण हा रंग संपला की आणतो, त्यापेक्षा असं काहीतरी बेसिक रंगाचे खूप सारे घेऊन ठेवायचे, म्हणजे वारंवार जावं लागणार नाही, आणि मग ते तोपर्यंत माझं काम थांबून राहायचं आणेपर्यंत. म्हणून मी एक बल्कमध्ये थोडं ऊल घेतली. त्यातली आता पुष्कळशी संपली आहे, पण अजूनही उरली आहे, कारण ही संपेपर्यंत मी नवीन खरेदी करणार नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे ही सगळी मला संपवावं लागेल, आणि त्यानंतर मग मी दुसरी घेणार आहे, ती म्हणजे कॉटन, बेबी कॉटन असं एक थ्रेड येतो. तो ॲक्च्युली वूल नसतो, पण जाड असा कॉटनचा धागा असतो. त्याने
छोटे खेळणी, प्राणी असं बनवता येते. तर मला ते घ्यायचे आहे आणि त्यासाठी मला हे लवकरात लवकर विणून धागे त्याच्यात वापरायचे आहे. हे मी आणले तर खरे आहे, पण माझ्याकडे ठेवायला व्यवस्थित असा कपाट किंवा एक असं वॉर्डरोब म्हणतो तसं काही नाही आहे. त्यामुळे मी केवळ एका खोक्यात आणि काहीतरी असं पुडक्यामध्ये ठेवत आहे. शून्यापासून सुरुवात करण्यातही काहीतरी महत्त्व असते. आपण जेव्हा शून्यापासून सुरुवात करतो तेव्हा आपल्याला खूप सारे अनुभव येतात. कारण जर मी बघते की जे कोणी असं क्रॉचेटमध्ये वर्क करतात त्यांच्याकडे छान असं कपाट असतं आणि सगळे शेड्समधले कलर्स असतात, बल्कमध्ये धागे असतात. तसंही असायला हवं, पण त्यातून मला काही अनुभव येणार नाही. मला जर ते आत्ताच मिळालं तर मग मला त्याची जास्त अशी किंमतही वाटणार नाही. ते मला सुरुवातीपासून सुरू करायचं आहे, तर मला खूप काही शिकायला मिळणार आहे आणि ते शिकण्यातही एक वेगळी मजा आहे. जे आपण अनुभवतो ते पुढच्या गोष्टींसाठी कामात येणार असते आणि ते शिकवण्यासाठी म्हणूनच आपल्याला या विविध अशा प्रसंगामधून जावं लागत असतं. त्यामुळे यातून मला असं वाटते की आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचा विचार करून आपण सकारात्मक राहायला हवं. आणि काय नाही म्हणजे मला हे का दिलं नाही देवाने, त्याही मागे एक चांगलंच कारण असतं. आपल्याला त्याची सध्या काही आवश्यकता नाही असं असू शकतं, किंवा ते जे मिळेपर्यंत आपण जे प्रयत्न करणार असतो त्या प्रयत्नामधून आपल्याला काहीतरी शिकवायचं असते. आपल्यामध्ये मजबूत अशी एक व्यक्तिमत्व निर्माण करायचं असू शकते, म्हणून आपल्याला ते आत्ताच दिलेलं नसतं. तर तसंच मला यातही वाटत आहे. मी सध्या हे याच्यामध्ये ठेवलं आहे. मध्ये विणकाम करता करता माझी ही 2.5 mm हुक तुटली, त्यामुळे मग मला नवीन घ्यावी लागली. तर ती मी 3 mm घेतली आणि सध्या यानेच करत आहे. मी जेव्हापासून सुरू केलं आहे विणकाम तेव्हापासून म्हणजे इतक्यातच केलं आहे, तर 15-20 वस्तू बनवून झाल्या. त्या कोणत्या बनवल्या याचा पण एक व्हिडिओ मी टाकलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघा. तुम्हाला कोणती वस्तू आवडली असेल तर तुम्ही ती मागवू पण शकता. महाराष्ट्रामध्ये तरी कुठे पण फ्री डिलेवरी देते मी. सुरुवातीला काही ठिकाणी मी पाठवले होते तेव्हा डिलेवरी चार्जेस घेतले होते, पण ते सांगायला पण कठीण पडतं की इतके डिलेवरी चार्जेस आहे आणि इतकं प्रोडक्टची प्राईस आहे. त्यामुळे मी आता सगळं एकत्रच ठेवलं आहे. मी काही जे थालपोस होते म्हणजे जे म्हणतो ना टेबलवर ठेवायचं, त्यात मोती लावले होते, त्यामुळे मोती आणून ठेवले आहे आणि तोरणामध्ये लावायला मोती आणले आहे ते. आणि नंतर आणखीन थोडं काही लोकांना असं डेकोरेटिव्ह आवडत असते, त्यामुळे मी थोडे घंट्या असं थोडंसं म्हणून डेकोरेशनचं सामान घेतलं. पण खरं पाहता मला ते जास्त आवडत नाही. मला पूर्ण सिंपल प्लेन विणकामच आवडते, कारण शेवटी ते प्लॅस्टिक आणि कचऱ्यासारखंच आहे. काही दिवसांनी तो वेस्ट होईल आणि तो निसर्गालाही काही अपाय करू शकते. म्हणून मी फक्त धाग्याने जितकं बनवता येईल तशीच बनवण्याचा प्रयत्न करते. अगदी त्याला खूपच लुक द्यायचा असेल तेव्हाच मग मी या डेकोरेटिव्ह वस्तूंचा वापर करते. तर बघा, क्रोशाचं विणकाम सुरू करायला फक्त इतक्याच वस्तू लागतात. फक्त त्याची क्वांटिटी किंवा आपण तिथे किती व्हेरायटी बनवत आहे त्यानुसार ते वाढू शकतं, पण अगदी सुरुवातीला सुरू करताना मात्र एवढंच लागते. हे मला पहिल्यांदा एक कला असं वाटत आहे की जी इतक्या कमी वस्तूंमध्ये होऊ शकते आणि इतक्या कमी बजेटमध्ये होऊ शकते. म्हणजे यामध्ये
काही खर्च करायचं असं नाही आहे जास्त, फक्त आपल्याला ते वेळ द्यावा लागतो. आणि वेळ पण जेव्हा सुरुवातीला आपल्या हाताला इतकी सवय नसते तेव्हा थोडी सवय पडली की मग ते पण थोडं लवकर व्हायला लागतं. म्हणूनही मला ही कला खूप आवडली. ही कला म्हणून का सांगते, कारण मला आणखी 5-6 प्रकारच्या कला आवडतात. मी त्याबद्दल नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल, नाही तर मग विषय वेगळा होईल. आत्ता माझ्याकडे ह्या 2-3 वस्तू आहे ज्या मी नंतर विकणार आहे, कारण पूर्ण 10-20 बनवून झाल्यावरच मी विकेल. तर त्या दाखवते. आणखी बनवणं चालू आहे. तर अशा प्रकारे माझं हे विणकामाचं साहित्य तुम्हाला दाखवलं. आता हे विणकाम माझ्या जीवनाचा किंवा दिवसाचा अविभाज्य भाग झाला आहे. रोज मी काही ना काही विणते, त्याशिवाय मला समाधान वाटत नाही की आजचा दिवस सार्थकी लागला म्हणून. कारण या विणकामाने मला खूप काही शिकवलं आहे आणि खूप काही दिलं आहे. मला हे विणताना काय शिकायला मिळतं त्याचेसुद्धा मी काही व्हिडिओ टाकले आहे, काही नंतर टाकणार. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. माझा जो काही व्हिडिओ येईल तो नक्की बघा, कारण मला यातून शिकायला मिळालेल्या गोष्टी आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या स्टेजेसवर कामात पडणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे आपल्याकडे नाही त्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण विचार करायला हवा आणि त्यासाठी आपण आभारी राहायला हवं. आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख करण्यापेक्षा जे आपल्याकडे नाही ते नक्कीच आपण मिळवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे याचा अभ्यास करू, विचार करू, पण दुःख मात्र करायला नको. कारण मी सांगितलं की जे आपल्याकडे नाही किंवा जे आपल्याला आत्ता दिले नाही त्यामागेही काही ना काही कारणमीमांसा असतेच. त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळणारच असते. तुम्हाला पण अशी कोणती कला येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण वेगवेगळ्या कलांबद्दल जाणून घ्यायला आवडते. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसोबत.